Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की रोहित पवारांनी पॅन कार्ड केलं। खरं तर ते पॅन कार्ड नव्हतं, त्यांना ज्या कोणी माहिती सांगितली ती चुकीची माहिती सांगितली। त्यांना कदाचित आधार कार्ड म्हणायचं असेल तर आधार कार्ड जे काय बनवलं त्यासाठी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, नाही तर FIR होईल असं ते म्हणाले। ते म्हणाल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे, त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं, खोटी माहिती दिली, सहजपणे त्याच्यावर ते बोलून गेले। पण जसं ते म्हणाले तसं 2 तासानंतर एक FIR हा करण्यात आला। FIR कशाच्या बाबतीतला आहे तर TV समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरीबद्दल केलं होतं आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली, आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो। आता याच्यात तो जो कालचा FIR आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड FIR आहे। अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही, पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो। एक आपण सर्वांनी समजून घ्या की ही सर्व केस बघितल्यानंतर जर एखादा व्यक्ती अंधविश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल, एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, एक राख घेतली, पावडर घेतली, नाहीतर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं, म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली तर त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माझ्यावर झाली असा तो विषय आहे। आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती 15 दिवस चौकशी। एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही 15 दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे। त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो, मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्डचा वापर, खोट्या आधार कार्डचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो आणि त्यातून वोट चोरी केली जाते। तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकुट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस लागतात। प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला 1 दिवस लागला। आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय, म्हणजे 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं। आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल ते FIR कुणी करायला पाहिजे होता, तो होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता, पण तसं अजिबात झालं नाही। हे 40 पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्याने माझ्यावर FIR केला। आता या FIRचा तुम्ही जर अभ्यास तिथं केला तर याच्यामध्ये मी डेमो केला म्हणून FIR आहे, त्याच्यामध्ये फार वेगळे वेगळे कलम टाकले। कलम 336(2), कलम 336(3) म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे, फ्रॉजरी। म्हणजे डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं, खोटं केलं, खोटी सही केली, कोर्टात वापरलं, नाहीतर कोणाच्या ते जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली, ह्याला फ्रॉजरी म्हणतो। मी कुठं काय केले तिथं, मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही। मीच दाखवून देतो तो चोरी कशी होती
आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं. मग हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्याच बरोबर 336(4) दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली. अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली? वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पर्दाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे का? आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युप्युलेट होतो, कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत, ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली. त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले, हेच आम्ही दाखवलं. त्यामुळे हा कलम कुठे? हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्याचा वापर कुठेही तिथं आम्ही केलेला नाही. कलम 353(2) धार्मिक जातीय वंशीय तणाव. अरे काय राव, भाजप कशासाठी फेमस आहे? जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी. आणि हे कलम काय आहे तर धार्मिक जातीत वाद मी लावला, म्हणजे हे हास्यास्पद आहे. याच्यामध्ये राणे बघितले, जगताप बघितले, मेधा कुलकर्णीताई बघितल्या, पडळकर बघितले. ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो, नाही तर झालाय. जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये. त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही तर वाद निर्माण करणं, त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं. तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता, तो कलम माझ्यावर लावलेला आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत. या दोघातला नक्कीच इथं वाद आहे, पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला? त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली. त्यानंतर 353(a)(b) लोकांमध्ये भीती, सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेच्या विरोधात. आयला म्हणजे काय केलंय मी? काय वेगळं केलंय का? मी काय कलम लावलेत? मला असं वाटतं की त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि पोलिसांना विचारलं काय काय करू सांगा. पोलीस म्हणले लावा, हे पण लावा, ते पण लावा. असं करत 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 कलम लावत गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखते का काय मला त्या ठिकाणी माहित नाही. 353(1)(c) याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणे. अरे मी चिथावणी कुठं देत होतो? मी तर डेमॉन्स्ट्रेशन करत होतो. मला असं झालंय वाटतंय हे सगळे बघितल्यानंतर कलम देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते, ते स्वतः एक वकील आहेत, पण मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात पुराव्या सकट जे काय गेले काही महिने आणि वर्ष बोलत आहे याच्यामुळे कदाचित हे सरकार कुठं ना कुठेतरी अडचणीत आलेलं आहे. म्हणून त्यांचे 40 पैशाचे जे काही सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांचं ऐकून त्यांची एक मोठी बैठक झाली. त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं, लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्यावर FIR ठोकला. मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्हाला काय करायचे ते करा, किती FIR करायचे ते करा, पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काय बोलत आहोत ते असंच बोलत राहणार. आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही. त्यामुळे हा फुसका जो FIR केलेला आहे ह्याला आम्ही कुठेही त्या ठिकाणी घाबरणार नाही. आता याच्यामध्ये आपण बघा, म्हणजे माझ्या बाबतीत त्यांनी लगेच तिथं FIR केला. आता काही दिवसांपूर्वी मी याला गेलो होतो. कुठे गेलो होतो तर मी नवी मुंबईमध्ये गेलो होतो. सरकारच्या एका विभागाने पोलिसांना सांगितलं त्या बिवलकर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, पण नाही, पैशाचा विषय असल्यामुळे आम्ही अभ्यास करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. अहो हे ते करू आम्हाला तुम्ही सांगताय, जर तुमचाच विभाग सांगताय त्या माणसांवर पैसा खाल्लाय 5,000 कोटी, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, ते तुम्ही विभागाचं पोलीस डिपार्टमेंट ऐकत नाही. आणि इथं माझ्यावर असले भलते कलम लावून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल, हे हास्यास्पद आहे आणि हे सिलेक्टिव्ह राजकारण करत आहात. हे सुडाचं राजकारण आहे असं आमचं बोलायचंय. काय उदाहरणं देतो, काय पराक्रमी होम डिपार्टमेंट आहे. मला मी पोलिसांच्या विरोधात नाही, पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात. याचं उदाहरण सांगतो. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरण
15 डिसेंबर 2024ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या तिथं झाली. एफआयआर कधी झाला? जेव्हा लोक रस्त्यावर उतरली, अनेक लोकांनी आंदोलन केलं. 7 महिन्यांनी म्हणजे 4 जुलैला एफआयआर तिथं झाला. माझ्या बाबतीतला एफआयआर देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता बोलतात आणि 2 तासांनी त्यांचा एक चिरकुट कार्यकर्ता येऊन तिथं माझ्या विरोधात एफआयआर करतो. पण सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत 7 महिने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दलित मुलींना शिवीगाळ केली म्हणून लगेच एफआयआर करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही आंदोलन करत होतो. आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात आंबेडकर तिथं आले. त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूली एफआयआर दुर्दैवाने पोलिसांनी घेतला नाही. बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला, बलात्कार झाला. 12 तास तिकडं बदलापूर बंद करावं लागलं, मग एफआयआर तिथं झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यांचा भाऊ म्हणतो हत्या झाली, पण दबाव वाढल्यानंतर 3 तासांनी एफआयआर तिथं झाला. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं, पडळकर वाडीमधील एक महिला पडळकर कुटुंबातली जिचा जमीन काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती, तर त्याच्यामध्ये तर असं आहे की त्याचा एफआयआर सुद्धा तिथं घेतला गेला नव्हता. तसंच संपदा मुंडे प्रकरण, याच्यात सुद्धा खूप वेळानंतर एफआयआर घेतला आणि पोलिसांवर कारवाई तिथं झाली. दिवलकरचा मुद्दा मी सांगितला. महादेव मुंडे प्रकरण, याच्यामध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीला सीपीला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर तिला बिचारीला तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिला तिथं करावा लागला, तरी सुद्धा वेळ मिळाला नाही, अशी ही परिस्थिती आहे. या बाबतीत पोलीस असं वागतंय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी जे असे चिरकुट फालतू म्हणजे अक्षरशः त्याचं काही किंमत नाही असे एफआयआर जर तुम्ही खोटे एफआयआर करत असाल, तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सरकारला सांगायचंय की हा दुसरा एफआयआर तुम्ही माझ्यावर केलेला आहे. ईडी वेगळंच, पण याच्या पुढे तुम्ही किती एफआयआर केले तरी आम्ही थांबणार नाही आणि कदाचित येत्या काळामध्ये अजून जास्त एफआयआर हे आमच्या सर्वांवर केले जातील असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आणि ह्यांचे प्रवक्ते कोणे, मला ते प्रवक्ते माहित नाही, पण टीव्हीवर येतात असं आम्हाला कळलं. टीव्ही समोर आले आणि काय म्हणाले प्रवक्ते भाजपचे की रोहित पवार पर कलम 97 आहे. आता मी म्हणलं, मी पण डोकं खाजवायला लागलो, एवढे कलम तर मला माहित नाही, मी कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढलेली नाही. या भाजपच्या विरोधात बोलून जरा जास्तच पायऱ्या चढायला लागतात. मी म्हणलं कलम 97 काय? आसपास विचारलं, ते म्हणले किडनॅपिंगचं कलम आहे. आयला म्हणलं किडनॅपिंग? मी कोणाचं किडनॅपिंग केलं मलाच माहित नाही. मी तिथं बसलो होतो, टीव्ही समोर होतो आणि चोरी म्हणजे लोकशाहीची किडनॅपिंग कशी झाली हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझ्याच कलम किडनॅपिंगचं लावण्याचा प्रयत्न तिथं झाला. दुसरं कलम 25 टू कॉज डेथ ऑर सिरियस हर्ट, हे माझ्यावर कलम आहे असं त्यांचे प्रवक्ते तिथं सांगतात. अहो काय माणसं घेतली तर म्हणजे प्रवक्त्यालाही कळत नाही की काय बोलायचं, कुठं बोलायचं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारखा एवढा मोठा अभ्यासू वकील माणूस यांना कुणी काय सांगितलं, त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्या कानामध्ये बोलणारे जी लोक आहेत, त्यांचे जे सो कॉल्ड चाणक्य नीतीचे जे काय मंत्रिमंडळ नाही काय अभ्यासू मंडळ आहे, ते कदाचित असलेच काहीतरी लोक दिसत आहेत की उगाच काहीतरी अभ्यास न करता त्या ठिकाणी कुठेतरी कोणावरही खोटे एफआयआर करायचं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं.